तर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। त्याचबरोबर त्यांना मंत्रिपद देखील दिलं जाईल अशी ही एक चर्चा आहे। तर विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे। विनायक दाऊरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। विनायक, आपण पाहिले 5 नावं भाजपकडून विधान परिषदेसाठी जाहीर करण्यात आलेली आहे, काय सांगाल? बरोबर आहे रुशाली, 5 नावं जी आहेत ते भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत। आधी आपण जर पाहिलं तर अनेकांचे अर्ज जे आहेत ते यामध्ये आले होते, परंतु जातीय समीकरण राखत भाजपने कुठेतरी ही संपूर्ण उमेदवारी जाहीर केली आपल्याला पाहायला मिळते। प्रामुख्याने यामधलं सगळ्यात मोठं नाव जे म्हणजे पंकजा मुंडे यांचं आहे। गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यात सक्रिय होतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या। त्यांना मंत्रिपद सुद्धा जे आहे ते ठराविक जो आता शिल्लक कालावधी आहे त्या कालावधीसाठी दिलं जाईल अशी चर्चा होती। त्यामध्ये एका गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेला आहे, पंकजा मुंडे जे आहेत ते आता विधान परिषदेचे आमदार होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदात संधी दिली जाते का हे बघावं लागेल। परंतु साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर भाजपला जे आहे ते बीड असेल किंवा हा संपूर्ण मराठवाडा पट्टा असेल त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मोठा फटका जो आहे तो बसलेला होता। नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात भाजपवर होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा सक्रिय जे आहे ते राज्याच्या राजकारणात आता भाजपकडून केलं जात आहे। पंकजा मुंडे यांचा येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काही फायदा जो आहे तो भाजपला करून घेता येईल त्यांच्या मार्फत आणि त्यामुळेच विधान परिषदेवरती त्यांचा सन्मान जो आहे तो भाजपने केलेला आहे। ते आपण जर पाहिलं तर केंद्रामध्ये वरिष्ठ पातळीवरती पदावरती भाजपच्या होत्या, परंतु त्यांना राज्यसभेवरती सुद्धा त्याला नेलं जाईल अशी चर्चा होती। परंतु आता जर आपण पाहिलं तर त्यांना विधान परिषदेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना जाहीर झालेली आहे। सदाभाऊ खोत यांनी सुद्धा गेल्या अनेक दिवसापासून दावा जो आहे तो आपल्या उमेदवारीसाठी केला होता। एक शेतकरी नेते म्हणून त्यांना सुद्धा सन्मान जो आहे तो भाजपने या ठिकाणी घटक पक्ष म्हणून केलेला आपल्याला पाहायला मिळतोय रुशाली। नक्कीच विनायक, त्याचबरोबर आपण जसं जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलाय, त्याचबरोबर विभागवार म्हणजे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या तीनही विभागांना या ठिकाणी प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। निखिला बरोबर आहे, विभागवार सुद्धा हा समतोल जो आहे तो भाजपने राखलेला आपल्याला पाहायला मिळतो। विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल, प्रामुख्याने या तिन्ही भागांमध्ये एक एक उमेदवार जो आहे तो भाजपने दिलेला पाहायला मिळतोय। कारण या सगळ्या भागांमध्ये आपण जर पाहिलं तर लोकसभेमध्ये मोठा फटका भाजपला बसलेला दिसून आलेला आहे आणि त्यानंतर ही लगेच आलेली विधान परिषदेची निवडणूक, त्यामुळे या ठिकाणी हा सगळा विभागवार समतोल सुद्धा भाजपने राखलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निखिला नक्कीच विनायक, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देखील काही नावं समोर आणण्यात आलेली आहेत। त्यामध्ये सदाभाऊ खोत आहेत किंवा पंकजा मुंडे आहेत, यांची नावं मंत्रिपदासाठी देखील तेवढीच चर्चेत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, त्यांना मंत्रिपद द्या अशी मागणी देखील जोर धरून होती। बरोबर आहे, ही 2 नावं महत्त्वाची आहेत। सदाभाऊ खोत असतील किंवा पंकजा मुंडे असतील, येत्या विधानसभा डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळेच कुठेतरी अंतर्गत फटका सुद्धा बसू नये यासाठी भाजपने ही काळजी घेतलेली आहे। पंकजा मुंडे सारख्या एक मोठ्या नेत्या आहेत, त्यांची अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मागील काळात आपण जर पाहिलं तर विधान परिषदेवरती घ्या, राज्याच्या राजकारणात घ्या अशी मागणी करत होते आणि त्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांना आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे। विधान परिषदेचे ते आता आमदार बनतील। भाजपचं आपण जर पाहिलं तर संख्याबळ जे आहे ते 5 आमदार निवडून येण्याचं संख्याबळ भाजपकडे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि त्यामुळेच भाजपने या 5 जागा ज्या आहेत त्या आता जाहीर केलेल्या आहेत। याआधी आपण जर पाहिलं तर सदाभाऊ खोत यांनी ही सुद्धा मागणी जी आहे ती केली होती आणि त्यांच्या मागणीला सुद्धा दुजोरा घटक पक्षमधून दिली होती। महादेव जानकर यांची जागा जी आहे ती आता सदाभाऊ खोत यांना भाजपने दिलेली आपल्याला पाहायला मिळते। याआधी या जागेवरती महादेव जानकर होते आणि घटक पक्षामधून आता सदाभाऊ खोत यांचा सुद्धा समावेश विधान परिषदेवरती भाजपने केला आहे। एक शेतकरी नेते आहेत, एक शेतकरी चेहरा आहे, शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे जे नेहमी मांडत असतात आणि महायुतीतला घटक पक्ष आहेत, महायुतीत मदत व्हावी म्हणून हा विचार जो आहे तो सदाभाऊंच्या बाबतीत केलेला पाहायला मिळतो। निखिला नक्कीच विनायक, गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये पंकजा मुंडे राज्यामध्ये तेवढ्या ऍक्टिव्ह नव्हत्या, मात्र लोकसभा निवडणुकांनंतर अचानकपणे भाजपच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये पंकजा मुंडे दिसू लागल्या होत्या आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार याचे संकेत अगदी फडणवीसांकडून देखील देण्यात येत होते। आता पंकजा मुंडे पुन्हा एकदा राज्यामध्ये सक्रिय होत आहेत।
निखिला बरोबर आहे. पंकजा मुंडे यांना राज्यात पुन्हा आणणं भाजपला गरजेचं होतं, कारण आपण लोकसभा निवडणुकीमधला त्यांचा प्रवास पाहिला, त्यांच्या यात्रा पाहिल्या. सगळ्या मराठवाडा पट्ट्यामध्ये त्यांना चांगला रिस्पॉन्स जो आहे तो त्यांना मिळाला होता. अनेक त्यांनी यात्रा काढल्या, त्या ठिकाणी लोकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ही एक वेगळी रणनीती जी आहे आखलेली आहे, कारण पंकजा मुंडे जर पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाल्या तर साहजिकच आहे विधानसभेमध्ये मराठवाडा आणि इतर भागांमध्ये थोडा फायदा जो आहे तो भाजपला होऊ शकतो, अशी रणनीती भाजपची असावी. म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणात सत्तेत सक्रिय जे आहे ते केलेलं पाहायला मिळते. त्यामुळे साहजिकच आहे विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे, आमदार होतील, पण येत्या काळात मंत्रिपदाची सुद्धा माळ त्यांच्या गळ्यात पडेल अशी ही चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. त्यामुळे ते काही केलं जातं का हे बघावं लागेल. नक्कीच विनायक, थोडंसं